नमस्कार. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने जे विभागीय नाट्य संमेलन बीडला घेण्यात आलं त्यामध्ये गप्पा गोष्टींचा सगळा भार माझ्या खांद्यावर टाकण्यात आलाय. कलावंतांचा जिल्हा बाले किल्ला ज्याला बीड जिल्हा म्हणतात, त्या बीड जिल्ह्यामध्ये ज्याला मी माझ्या नाट्य पंढरीचा पांडुरंग म्हणतो, त्याची पूजा मांडण्याची माझ्यावर जबाबदारी दिली. चंदूदादा, मला आज पहिल्यांदा असं वाटतंय की तो जो गावाकडचा एक वारकरी असतो ना, आणि त्या वारकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या सोबत पांडुरंगाची पूजा करता येते, तर तो वारकरी मी असल्याचा फील मला झालाय. त्याच्यामुळे तुझ्यासोबत गप्पा मारताना, सचित सोबत, गौरी सोबत आणि माझा मित्र गणेश सोबत गप्पा मारताना खूप मजा येणार आहे. आपण सगळे बीडचे आहोत आणि ही सगळी दिग्गज मंडळी आपल्या सोबत आहेत. एकदा आपण इथे असल्याची जाणीव त्यांना करून देऊयात. जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं स्वागत करूयात. चंदूदादा, आता तू पहिला प्रश्न, अच्छा हा ठीक आहे, मग त्याच्या आधी सचित आणि गौरी तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारतो की स्टार प्रवाहावर तुमची अप्रतिम अशी मालिका आहे, त्या मालिकेबद्दल काय सांगणार तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम मी प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी, सविता मालपेकर, दीपाताई या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आज या 100व्या अखिल भारतीय नाट्य परिषदेसाठी त्यांनी आम्हाला या रंगमंचावर येऊन तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारण्याची संधी दिली. आणि बीडचे हे सगळे रसिक प्रेक्षक, रसिक मायबाप प्रेक्षक इतक्या संख्येने उपस्थित आहेत, इतकी अलोट गर्दी केलेली आहे, ते बघून खरंच खूप बरं वाटलं. तुमचे आशीर्वाद अबोली या मालिकेवरती मागचे 2 वर्ष आमच्या पाठीशी आहेत. तुम्ही भरभरून आमच्या मालिकेवरती प्रेम केलंय, त्याबद्दल सर्वप्रथम अबोलीच्या संपूर्ण टीमतर्फे आणि स्टार प्रवाहातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो. अबोलीबद्दल काय बोलू, मी सुरुवात अबोलीला करायला सांगेन. ती स्वतः आज इथे आहे आणि जसं आता चंदू सरांनी सांगितलं की ती नगरची आहे, नगर इथनं जवळच आहे, आणि एक नगरची मुलगी स्टार प्रवाहाच्या एका एवढ्या मोठ्या सिरियलची, मालिकेची लीड ॲक्ट्रेस बनते आणि तिच्यासाठी हे सगळा स्वप्नवत प्रवास आहे. तर मी तो कसा आहे ही याची सुरुवात गौरी करेल. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि इथे असलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. सचित सरांनी तर सगळ्यांना थँक्यू म्हणाले आहेत आणि ते असं म्हणाले की अबोलीचा प्रवास खूप जास्त लक्षात राहणारा आणि खूप काही शिकवणारा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास तर आत्ता कुठे सुरू झालाय, अजून बरेच अनुभव आणि बऱ्याच कलाकारांसोबत, दिग्गज कलाकारांसोबत काम करायचंय. खरंच मला आज खूप छान वाटतंय, कारण प्रशांत सर असतील, चंद्रकांत सर असतील, सचित सर असतील, सगळ्यांसोबत आज मला हा रंगमंच शेअर करायला किंवा माझे अनुभव सांगायला मला आज इथे बोलवलं. त्यासाठी सगळ्याच मान्यवरांचे, अध्यक्षांचे मी मनापासून आभार मानते. आणि अबोलीचा प्रवास मी जसं म्हणाले खूप काही शिकवणारा होता. मुळात हे पात्रच माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. एक अडखळत बोलणारी मुलगी, तिच्यात आत्मविश्वास कमी आहे आणि तरीही ती वकील व्हायचं स्वप्न बघते. सो हा जो प्रवास होता तिचा, म्हणजे खूप कमी बोलणारी, कोणाही समोर बोलताना घाबरणारी, तरीही तिचे असंख्य विचार असायचे किंवा असंख्य अशा गोष्टी असायच्या की ज्या तिला सगळ्यांसमोर मांडायच्यात, पण नाही बोलता यायचा, आत्मविश्वास नसायचा तिच्यात. पण आज तो प्रवास अंकुश सरांच्या साथीने असेल किंवा सगळ्याच अबोली टीमच्या साथीने असेल. आता सगळ्यांनाच माहिती आहे की अबोलीमध्ये हळूहळू तिचा वकिलीकडे प्रवास सुरू झालाय. मनवा पण येते ना.
तर हो. मनवा नावाचं जे वादळ आहे त्याचं काय सांगणार आहे? मनवा हे खरंच एक खूप मोठं वादळ आहे. मी म्हटलं ना की वकिलीकडे जायचा जो प्रवास आहे, म्हणजे आपण एखादं स्वप्न बघतो त्याच्यामध्ये आपल्याला असे अनेक, म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा खूप अडथळे येतात, खूप संकट येतात, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यातलं अबोलीचं पहिला अडथळा म्हणजे ही मनवा आहे. आता मनवा हे शिंदे कुटुंबाचं खूप मोठं रहस्य आहे. या शिंदे कुटुंबाचा राजकारणाशी काही संबंध नाही, समजून घ्या प्लीज. नाही, आपण बीडचे आहोत, आपण काही कुठेही संबंध लावू शकतो म्हणून म्हणतोय हे शिंदे वेगळे आहेत. तर शिंदे कुटुंबाचा म्हणजे अंकुश शिंदे या कुटुंबाचा मनवाशी एक खूप जवळचा संबंध आहे आणि तो काय आहे ते आता सगळ्या प्रेक्षकांना कळलेलंच आहे. पण त्यात सुद्धा मनवाचा राग आहे अंकुश सरांवर, अंकुश सरांचा राग आहे मनवावर आणि मध्ये अडकली आहे अबोली. आता तिचा हा पण प्रवास आहे की या दोघांचे राग रुसवे सगळं मिटून हे कुटुंब एकत्र आणायचं. आणि मग अंकुश कसा सामोरा जाणार आहे मनवाला? अंकुश शिंदे जे पात्र मी साकारतोय तो एक इमानदार सच्चा पोलीस ऑफिसर आहे आणि त्याच्यासाठी आधी खाकी मग बाकी हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. त्याच्या खाकी समोर, त्याच्या ड्युटी समोर तो कोणालाही जुमानत नाही, अगदी मग कुटुंबातला सदस्य असला तरी. आणि त्याचे वडीलही पोलीस दलातच होते, त्याचा काकाही पोलीस दलातच होता. आणि आता तुम्हाला कळलंच आहे की मनवा ही त्याच्या सख्या काकाची मुलगी आहे. आणि अचानक जो काका इतके वर्ष ब्रह्मचारी होता त्याला मुलगी कुठून आली, आणि त्या मुलीची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी तशी होण्यामागचं कारण अंकुशचे वडील आहेत, जे त्याला कितीही कोणी सांगितलं तरी तो ते मान्य करू शकत नाही, कारण त्याचे वडील हे त्याच्यासाठी देव आहेत, आदर्श आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता अनेक संघर्ष तुम्हाला अबोली मालिकेमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यातला काका पुतण्याचा संघर्ष तर आहेच, जो आपल्या महाराष्ट्रात नेहमीच त्याचबरोबर असाही संघर्ष आहे ज्याच्यामध्ये अबोली बिंग अबोली, तिला नेहमीच सगळ्यांचं चांगलं व्हावं असं वाटत असतं. ती नेहमीच काय म्हणूया आपण की सतत स्वतःचं आयुष्य पणाला लावते, पण स्वतःतली माणुसकी जपते, नाती जोडण्यासाठी सदैव धडपडत असते. ती अबोली त्या मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी अगदी तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध, म्हणजे तिच्या अंकुश सरांच्याही विरुद्ध उभी राहील की काय, अशी आत्ता गोष्ट या वळणावर आलेली आहे. आणि ती अबोली हे कॅरेक्टर असं आहे की ती सच्चेपणाला साथ देणारी आहे. ती जरी तिचा आत्मविश्वास कमी असला, जरी ती बोलताना स्टॅमर होत असली, तरीही तिने सत्याची साथ कधीही सोडली नाही. आणि म्हणूनच अबोली ही मालिका इतकी लोकप्रिय आहे, विशेषतः महिलांमध्ये. महिलांना अबोली हे पात्र खूप आवडतं, कारण कुठेतरी प्रत्येक महिला अबोलीमध्ये स्वतःला शोधते, स्वतःला पाहते. अशा अनेक महिला आहेत ज्यांना आत्मविश्वास थोडासा कमी आहे, पण विचार त्यांचे खूप चांगले आहेत आणि त्यांना काहीतरी आयुष्यात करायचं आहे, तगमग आहे, धडपड आहे. मला असं वाटतं त्या महिलांना अबोली मालिकेमुळे आणि या अबोली पात्रामुळे खूप आत्मविश्वास मिळतो. हेच अबोलीचं यश आहे. तुम्हाला दोघांना आणखीनही काही प्रश्न विचारतो, पण त्याच्या आधी आता आदरणीय चंदू दादाकडे येतो. आणि चंदू दादा, तू आता बोलताना तुझ्या भाषणामध्ये नेत्यांचा खूप कौतुक झालंय तुझ्याकडनं. सो आज इथे ज्यांना नाटक शिकावं असं वाटतं अशी खूप सारी मंडळी आलेली आहे. तर खरं नाटक आता कोणाकडनं शिकावं, नेत्यांकडनं का अभिनेत्यांकडनं? नाही, नाटक अभिनेत्यांकडनं नेत्यांकडनं अजिबात शिकू नका. कारण ते अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतात आणि अभिनेता जो असतो तो एक रोल, त्याची भूमिका, त्याचा अभ्यास करून करत असतो. विनोदाचा भाग आपल्याकडे असा आहे की बरेच लोक, म्हणजे स्वतः विलासरावांनी, आदरणीय सुशीलकुमार शिंदेंनी नाटकात कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कॉलेज महाविद्यालयीन काळात किंवा त्यांच्या नंतरच्या मंत्रिपदाच्या काळात
अनेक जण सांस्कृतिक पदावर होते, त्यांचा नाटकाशी चित्रपटाशी घनिष्ठ असा संबंध होता. मला नेहमी असं वाटतं की ते नेता आणि अभिनेता असं काहीतरी फक्त जवळ आहे शब्द म्हणून ते काही सारखा समजू नये. तो पुढे नेणाराच पाहिजे, तो समाजाला, कलेला सुद्धा. आणि अभिनेत्याला त्याची भूमिका न्यावी लागते तेवढ्या मर्यादेपर्यंत पुढे. ती रंगमंचाच्या प्रकाशरेषा ओलटून पुढे न्यावी लागते, पण ती भलतीकडे पण त्याला नेता येत नाही. त्याचा खूप नियोजित आलेख असतो आणि त्याच्यामध्ये त्याला मर्यादेत राहून काम करावं लागतं असं मला वाटतं. नाटकातील नाटक असा आजचा विषय आहे गप्पांचा. तुमच्याकडे नाटकात काम करायचं म्हणजे अभिनयाची एक अख्खीच्या अख्खी कार्यशाळा असते असं जवळपास सगळ्या नटांनी सांगितलंय. पण तरीही या नटांच्या खूप साऱ्या गमती जमती असतील ज्या पडद्याच्या आतच राहिल्यात. कारण पडद्याच्या बाहेर तुझं नाटक येतं, तुझा विषय येतो आणि तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी येतात. त्या पडद्याच्या मागच्या काही गोष्टी असतील, काही किस्से असतील तर आम्हाला सांग ना. हे माणसं कशी मस्ती मजा करतात. नाही, मला असं वाटतं की ते खूप खाजगी असतं आणि ते असंही असतं की ते नाटकाच्या प्रक्रियेमध्ये असतं. त्याच्यामध्ये माझी धारणा तेव्हा खूप कॉन्सन्ट्रेशनची असल्यामुळे आणि त्यांची एक मला नेहमी, मी माझ्यापुरतं सांगतो, नाटकातलं नाटक असं की मला प्रश्न विचारणारा नट आवडतो. मला तुम्ही करून दाखवा, तुम्ही सांगा, मी करतो असं म्हणणारा नट आवडत नाही. नट म्हणजे मी अभिनेत्री किंवा अभिनेता. मला त्यांनी प्रश्न विचारावेत. दिग्दर्शक काही कोणी जादूगार नसतो किंवा त्याच्याकडे असं काही, माझ्याकडे काही जडीबुटी नाही आहे. मी त्या नटाच्या अगोदर फक्त नाटकाचा अभ्यास केलेला असतो. मी त्यांच्या पुढे असतो थोडासा, कारण माझं यांच्यापर्यंत नाटक येण्या अगोदर ते नाटक माझं लेखकाबरोबर चर्चेला गेलेलं असतं, माझ्याबरोबर आलेलं असतं. मी काही त्याची रचना केलेली असते, अभ्यास केलेला असतो आणि मग काही नटांना बोलवून मी ते नाटक करूया असं ठरवलेलं असतं. त्यामुळे त्यांनी मला उलट नाटकातल्या खाचाखोचा ओळखाव्यात. कारण मला स्वतःला नेहमी असंही वाटतं नाटकातलं नाटक या टायटलविषयी उलट माझ्या मनात एक गंमत आहे, ती तुमच्याशी शेअर करतो सगळ्यांशी, जी तुम्हाला खूप आवडेल. मला फार मजा वाटते की हे एक जे जादू आहे थिएटरमध्ये ती अशी आहे. मला नेहमी प्रश्न पडतो आणि त्या प्रश्नात थिएटरच्या मॅजिकचं उत्तर आहे की एक नाटककार एक नाटक कधी कधी काही वर्ष, महिने अभ्यास करून, विषय संशोधन करून लिहितो. त्याच्यासाठी तो पूर्ण काही पुस्तकं वाचतो, अनुभव जातो, काही ठिकाणी माणसांना भेटतो, त्या स्थळांना भेटी देतो, त्या पात्रांची रचना काय असेल त्याची मनोमंचावरची सगळी स्वतःची रचना करतो, मग नाटकात मांडतो, मग बाकीची माणसं येतात. दिग्दर्शक आणि नट साधारणपणे महिना, दीड महिना, कधी कधी 2-2 महिने त्या नाटकाच्या प्रक्रियेमध्ये सामील असतात. ते त्या ओळीचा, शब्दांचा, विरामचिन्हांचा, विशेषणांचा, भूमिकेच्या आलेखाचा खूप बारकाईने विचार करतात. आणि जेव्हा प्रयोग होतो, आणि तो प्रयोग होतो कसा, तर प्रेक्षक स्वतःवर अंधार करून घेतात आणि आपल्याकडे दुर्दैवाने ज्याची आर्थिक व्ययशक्ती जेवढी आहे त्याच्यानुसार तिकीट आहे, 500, 400, 300, 200, 100. दुर्दैवाने त्याचा पुन्हा आर्थिक, सोशो इकॉनॉमिक स्टेटसशी आणि IQ-EQशी पण संबंध जोडला जाण्याची शक्यता असते. ते नाटक एक खोडतं. ते कसं सांगतो, अंधार करून घेतल्यानंतर हे 2-4 महिने, 6 महिने लिहिलेलं, 2 महिने तालमीतलं नाटक त्या प्रत्येक प्रेक्षकाला 2 तासात मात्र लगेच कळतं. ते कसं, आणि इथे ती सगळी शक्ती नाटकाची जी आहे ते केंद्रित होते. कारण माझी अशी धारणा आहे, मी थिएटरकडे मेडिटेशन म्हणून बघतो की जेव्हा तुम्ही स्वतःवर अंधार करून घेता तेव्हा, आणि समजा 1000 प्रेक्षक आहेत, तर तेव्हा 2000 डोळे, 2000 कान आणि 2000 मेंदू, छोटा मोठा मिळून हे इतके कॉन्सन्ट्रेटेड पद्धतीने नाटक बघत असतात. आणि तेव्हा तुमची सगळी पंचेंद्रिय इतकी एकवटलेली असतात की तुम्हाला तिथे बघणाऱ्या अनुभवाचं डिकोडिंग पण लगेच होतं, अनुभव पण कळतो, स्वतःच्या सुखदुःखाशी साधर्म्य पण लावता येतं. पहिल्या अंकात बोललेलं कुठलं तरी वाक्य त्यांना दुसऱ्या अंकातल्या एका प्रवेशात पण ते आठवत असतं. एवढंच नाही तर सिनेमातला जसा क्लोजअप कायम असतो तसं नाटकातले डायलॉग्स प्रेक्षकांना एका बघण्यात पाठ झालेले असतात. ही सगळी शक्ती त्या रंगमंचाची आहे. म्हणून थिएटरचं मॅजिक फार महत्वाचं आहे. ते नाटकातलं नाटक खरं तर हे आत घडत असतं.
मला फार गंमत वाटते की हा जो मेक बिलीफचा भाग आहे सगळा, खरं तर आपल्याला माहिती आहे की हे नाटक आहे, खूप दिवस रिहर्सल करतायत, हे काही खरे नाही आहेत, ही ती पात्र नाही आहेत, हे सगळे नट आहेत, हे यांनी मेकअप केलाय, ह्या घराचं किंवा किल्ल्याचं किंवा तुरुंगाचं किंवा पोलीस ठाण्याचं नेपथ्य लागलंय. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा हा एकदा पडदा बाजूला झाला की त्यांची एकाग्रता आणि त्यांचा श्रद्धा एवढी मोठी असते की ते त्यातल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. म्हणजे आमच्याकडे दुबेजी सांगायचे, दुबेजींचे अनेक किस्से आहेत. ते म्हणाले की पृथ्वीसारख्या थिएटरमध्ये इथपर्यंत बसलेले असतात लोक, पण जोपर्यंत नट चष्म्यात समजा विदाऊट काच वापरत असतो चष्मा नाटकात ना, तो जोपर्यंत इथून बोट घालत नाही तोपर्यंत मला काच दिसते. ही जी काच दिसते आणि हा जो मेक बिलीफ आहे, ही थिएटरची जादू आहे. हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि मग नाटकातली नाटकं याच्यामध्ये आता प्रशांत दामले ह्या पूर्ण हस्तांतराच्या सोहळ्यामध्ये अस्वस्थ होता, कारण त्याला पूर्ण प्रवास करून उद्या नाटकाचा प्रयोग करायचा आहे, काही शूटिंग करायचं आहे. आमच्या नाटकामध्ये अशा पण मजा आहेत की विंगेत एंट्री घेण्या अगोदर एक अत्यंत दुःखद घटना घडल्याची बातमी कळते आणि शो मस्ट गो ऑन या तत्वावर नट इथे नाटक करतो 2 तास, कारण तो असं समजत असतो की ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे, इथे मी त्या भूमिकेचा जर असेल तर ते 2 तास मी त्याला दिलेत आणि ते सुखदुःख विसरून तो ते करतो. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आपली मराठी नाटकातली मंडळी, राज्यनाट्य स्पर्धेतली मंडळी ही ज्या प्रकारे स्वतःचा व्यवसाय सांभाळून, शिक्षण सांभाळून हौसे खातर पूर्णपणे नाटक करतात. व्यावसायिक रंगभूमीवरची मंडळी तारेवरची कसरत करून कमी अत्यंत दुरावस्था असलेल्या नाट्यगृहामध्ये अनेक ठिकाणी जाऊन प्रवास करून किंवा लोककलावंत आपल्याकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणं आणि कलेच्या रंगमंचावर मात्र राजा प्रधानाच्या भूमिका रंगवताना ते त्यांचा दरारा किंवा रुबाब कुठे कमी करत नाहीत. हे नाटकातलं नाटक मला जास्त महत्वाचं वाटतं. क्या बात. तू आता उल्लेख केला दादा की रात्री तो राजा असतो आणि सकाळी तो रंक असतो, म्हणून मी आता गणेश चंदन शिवेंकडे येतो की तुम्ही प्रख्यात लोककलावंत आहात, लोककलेचे अभ्यासक आहात, आता तर तुम्ही विभाग प्रमुखही आहात, सगळ्याच गोष्टी आहेत. रात्रीचा जो राजा आहे आणि सकाळचा जो रंक आहे त्याचा एखादा किस्सा सांग ना, कारण आम्हाला लोककलावंत जी माहिती आहेत ना ते स्टेजवरची माहिती आहेत रे, स्टेजच्या खाली उतरल्यावर त्यांचं आयुष्य काय आम्हाला खरंच माहिती नाही. ही परिस्थिती आजच नाहीये, तर आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया रोवण्याच्या अगोदर लोकरंगभूमीचे पाळेमुळे अगदी खोलवर रुजलेली होती. मग विधिनाट्य असतील, यक्षगान असेल, जात्रा असेल किंवा दशावतार असेल. म्हणजे 1843ला नाटक इथे खेळलं गेलं आणि त्याच दरम्यान एक अशी घटना घडली की उमाबाबू सावळतकरांनी पहिला वग आणला मोहना बटाव आणि मग तमाशा परंपरेतल्या शाहिरांची एक मोठीच्या मोठी फळी उभी राहिली. अलीकडच्या काळातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर 60च्या दशकामध्ये काळूबाळू नावाची जोडगोळी होती. मी नाटकाच्या पाठीमागलं नाटक सांगतो तुम्हाला. लोणावळ्याला त्यांचा तमाशाचा फड रंगला होता. रात्रीचे 12:30 वाजले होते आणि ते बतावणी करत होते 2 जण. लोक पुढे खळखळून हसत होते आणि तेवढ्यात कानावर बातमी आली की अंकुशची मुलगी, त्यांचं अंकुश लहू असं नाव, पण त्यांना काळूबाळू म्हणायचे, ते म्हणजे डुप्लिकेट होते एक दुसऱ्यांचे. आणि कानावर बातमी आली की अंकुशची मुलगी स्टोव्हच्या भडक्यात जळाली. हे 2 जण रंगमंचावरती असताना आता यांना रडायचंय, परंतु प्रेक्षकांना कसं काय कळवणार आम्ही की आमची मुलगी वारलेली आहे म्हणून. आणि त्यांनी बतावणी सुरू केली की काय मित्रा कुठं होता, इतके दिवस झाले, आज तुला माझी आठवण आली का, अरे काय झालं, अरे 4 दिवस झाले माझा बाप गेला, अरे 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 वाईट झालं, पण धीर खचला नाही, तुझा बाप माझ्याकडे आला, मला म्हणाला मित्रा तुझा एक बाप मेला म्हणून काय झालं, मी पण तुझ्या बापासारखाच आहे. मित्रा दुःख संपलं नाही, बापाला मुठ माती देऊन येत नाही तर माझी आई गेली, अरे 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 दुःखाचा डोंगर पसरला. लोक हसतायत, हे रडतायत, यांना काय सांगायचं नेमकं, त्यांच्या भावना व्यक्त करायच्या. नाटकात त्या पाठीमागचं नाटक असं आहे. आणि ते म्हणतात तुझी आई परत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की बाबा रडू नको, असा धीर सोडू नको, तुझी एक आई गेली म्हणून काय झालं, आम्ही सुद्धा तुझ्या आईसारख्याच आहोत, दुःख संपलं नाही, आईला मुठमाती देऊन येत नाही तर माझी बायको गेली. आता आपल्याला हसू येतं, आईला मुठमाती देऊन येत नाही तर माझी बायको गेली,
तुझी बायको माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, भाऊजी रडू नका, तुमची एक बायको गेली म्हणून काय झालं, मी तुमच्या बायकोसारखीच आहे. लोक पोट धरून हसत होते आणि हे दोघं भाऊ इकडे रडत होते. रात्रीचा 4 वाजता तांबडं फुटलं, खेळ मोडला आणि ते प्रेत आणण्यासाठी मुंबईत आले. म्हणजे या सगळ्या घटना आहेत. मी सुद्धा तमाशाच्या फडातून काम करत इथपर्यंत आलो. खऱ्या अर्थाने इथले टाकण्या, इथले शिल्पकार, नाटकाचा आत्मा म्हणजे संगीत आहे खऱ्या अर्थाने, आणि लोकनाट्याचा आत्मा सुद्धा संगीत आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मी जे काही सिनेमे करतो, बोटावर मोजणे इतके, तर त्या सिनेमांमधून मला जे गाणं गायला बोलवतात, तर मी ते लोकसंगीतातलंच गाणं गातो, मग तो बाजीराव का असेना. आणि म्हणून अशा ज्या टाकण्या आहेत, या गावगाड्याच्या बाहेर तमाशातून किंवा जागरणातून आपल्याला, गोंधळातून ऐकायला मिळतात, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते. पण एखाद्या गणेश चंदन शिवेच्या टाकणीवरती दीपिका पदुकोण नाचते आणि जगभर ते गाणं प्रसिद्ध होतं, तर तो माझ्या लोकपरंपरेचा सन्मान आहे, असं मला वाटतंय. खरं म्हणजे गप्पा खूप आहेत दादा, विषय पण खूप आहेत, खूप बोलता येणार आहे. पण संयोजकांनी विंगीतनं एक वेगळं नाटक मला सांगितलं. ते म्हणाले की थांबा आता, तर त्याच्यामुळे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला चौघांनाही विचारतो आणि मग त्याला गाणं म्हणायला लावूयात, 100% गाणं म्हणायला लावूयात. दादा, मला दिग्दर्शक म्हणून एक प्रश्न विचारायचा, कारण KSK महाविद्यालयाचे किंवा बीडचे खूप चांगले दिग्दर्शक पण आहेत. दिग्दर्शकाला नाटक कधी सापडतं आणि दिग्दर्शकाने ते कसं शोधायचं असतं, लेखकाने दिलेल्या संहितेमधनं बिटवीन द लाईन्स असतील, कलावंतांकडनं करून घ्यायचं असेल, मला आत्ता हे नाटक कळलं, हे दिग्दर्शकाला कधी जाणवतं? खरं तर हे खूप अवघड उत्तर आहे, कारण त्या नाटकाच्या रचनेनुसार आपण करतो. पण मला स्वतःला असं वाटतं, मी माझ्या पुरतं असा काही नियम केलाय की समजा मी एक संहिता वाचली, तर एक 4-5 निकष माझे असतात आधी निवडीचे. बेसिकली या पद्धतीचं मी आधी काही केलेलं असू नये असं मला वाटतं, कारण मला काही तो यशाचा फॉर्म्युला रिपीट करायला आवडत नाही, म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारचं नाटक करत असतो. दुसरी गोष्ट की त्यातला जो कॉन्टेंट आहे, आशय आहे, तो एकाही क्षणाने प्रतिगामी असता कामा नये, हा दुसरा निवडीचा भाग असतो. आणि तिसरं, दिग्दर्शक म्हणून काय गंमत आहे ना, बरहुकूम नाटक मला आवडत नाही, पण ते नाटक तुम्हाला त्या आशयानुसार, आणि तू फार चांगला शब्द वापरला, तू स्वतः नाट्यशास्त्राचा विद्यार्थी आहे, संजय पाटील नाट्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी आता हे नाटक असं करून दाखवतो असं काहीही नसतं. जी शैली असते नाटकाची, ती त्या नाटकामध्येच दडलेली असते, ती त्याच्या लिखाणातच दडलेली असते, ती तुम्हाला शोधून काढावी लागते. तो थोडासा अनुभवाचा एक भाग असतो. म्हणजे जसं हे MBBSच्या प्रशिक्षणाचं आहे आणि नंतर पेशंट तपासून डायग्नोसिसचं आहे, अशा प्रकारचंच दिग्दर्शकाचं काम असतं. त्याच्यामुळे त्याला नाडी नंतर बघताना वेळ नाही लागत काय झालंय हे बघायला. तशा पद्धतीची नाटकाकडे रचना असावी. पण मला असं वाटतं की दिग्दर्शकाला, मी तर स्वतः एक असं नुसतं धोरण ठरवतो की या नाटकाबरोबर जर मी पुढे महिना, 2 महिने, वर्षभर राहणार असेल, तर मला या नाटकाचा कंटाळा येता कामा नये ना. असं काहीतरी याच्यामध्ये धरून ठेवणारं मला पाहिजे की जे मी नटांना प्रेरित करू शकलो पाहिजे, ते प्रेक्षकांना प्रेरित करू शकले पाहिजेत आणि हे बघताना मजा आली पाहिजे. मग ते ऐतिहासिक असो की शेक्सपियरचं असो, गडकऱ्यांचं असो की गणेश चंदन शिवेचं असो, संकर्षण कराडाचं असो की प्रशांत दळवीचं असो, मला फरक पडत नाही. माझ्यासाठी तेव्हा त्या लेखकाची संहिता, त्या लेखकाचं नाव लिहिलेलं नसतं, 10वीच्या उत्तरपत्रिकेसारखे असते. क्या बात आहे दादा, क्या बात. आता गणेशला शेवटचा एक, बाजीराव मस्तानी ऐकायचं की पारंपरिक ऐकायचंय? घ्या, दीपिकाला नाचवा. हॅलो, साऊंड रिवर्ब दे थोडा. लोककलावंतांना बसून बोल गाता येत नाही. आम्ही उभे राहतो, लोककलावंताच्या सन्मानात उभं राहायलाच पाहिजे. नभतून आली अप्सरा, हे नभतून आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली 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 ग आली, केसामध्ये माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. आली ग आली, दुनियाची प्यारी तू, आगनारी हरणी ग,
आग नारी सुंदरा आली ग आली महाराणी ग आली जिजीर नजर जो तेरी लागे मैं दीवानी हो गई मैं दीवानी मस्तानी हो गई। हे तुम्ही या गाण्याला टाळ्या वाजवल्या, पण सुरुवातीचा जो भाग आहे तो स्वतः गणेशनी लिहिलेला आहे, त्याच्यामुळे याचा गीतकारही तो आहे आणि गायकही तो आहे. जोरदार टाळ्या या सगळ्या मान्यवरांसाठी झाल्या पाहिजे. अबोली अशीच फुलत राहू दे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. चंदू दादाच्या नाटकांमधनं नवनवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळू दे, नवीन वेगळं काहीतरी ऐकायला मिळू दे आणि गणेशकडनं खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळू दे ही प्रार्थना. बीडवासियांचे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि या गप्पा गोष्टीत आपण रमाबान झाला त्याबद्दल आभार मानून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद, मनपूर्वक आभार. नाटकातील नाटक अतिशय छान असा हा परिसंवाद. दिग्गज असे कलाकार आणि त्यांना बोलतं करणारे मुलाखतकारही तितकेच दिग्गज. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदाचं 100वे हे नाट्य संमेलन आणि विभागीय नाट्य संमेलन बीड नगरीमध्ये होत आहे. मी मान्यवरांना मंचावरच थांबण्याची विनंती करेन. मी माननीय अध्यक्षा दीपाताई क्षीरसागर यांना मंचावर आमंत्रित करते आहे आणि नाटकातील नाटक यासाठी बोलतं करणारे मुलाखतकार या वर्षीच्या मराठवाडा निवेदन रत्न पुरस्काराचे मानकरी प्रेषित रुद्रवार यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय दीपाताई क्षीरसागर यांना. दिग्गज मान्यवरांना बोलतं करण्यासाठी मुलाखतकारही आज तितके दिग्गज आहेत. आरजे प्रेषित रुद्रवार. अतिशय छान अशी ही सर्व टीम आणि प्रसिद्ध लोककलाकार आणि लोककला अकादमी मुंबईचे प्रमुख माननीय गणेश चंदनशिवे यांनाही सन्मानित केलं जात आहे.